पुढे किल्लेदार साहेबांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना बांधून ठेवलं आणि मला पहाऱ्यावर घेऊन ते निघून गेले. इतक्यात मी खडक लक्ष्मी आणि सुभाने येऊन त्यांच्यावर हल्ला आणि मला माझी ही अवस्था केली. अरे रामपुरा शिपाई हो, या निवासराम यमाची भास्कराचा करेलो करा. पण सरका अगोदर यादी बरीच कामं दिली आहे. मला याचं काम पूर्ण करू द्या. तोपर्यंत याचा करेलो करू नका. मी महाराजांचा पदर पाहिलेला आहे. माझी किल्लेदार साहेबांवर पहिल्यापासूनच नजर आहे. ठीक आहे, तुमच्या कर्तबगारीबद्दल तुम्हाला पडते आणि योग्य इनामही मिळेल. या रामपुराचा कडेलोट करायचा हे तर ठरलं, पण याच्या सर्व गुन्ह्यांची चौकशी करून नंतर करू. याला आणि त्याच्या साथीदाराला तुरुंगात ठेवून द्या. महाराज आता इकडची सुटका? होय, तीच गोष्ट आता मी पाहत आहे. शक्यवा, आतापर्यंत मी स्वरा करून तुमच्या जहागिरीपैकी जेवढा मूल बाबीत केला आहे तेवढा या विश्वासाला देऊन त्याला आम्ही आमचा सरदार करीत आहोत. पण मामाने सांगितल्यापासून मी तुमचा सरदार नाही व्हायचा. मामा, मी आमचा सरदार हो का? हो, तू बेलाशक हो. तू विजापूरकरांचा ओशाळा नाही, पण मला मात्र विजापूरकरांची बेमान होऊन चालणार नाही. पण माझ्या पक्षात आल्याचं तुम्ही कबूल केल्यापासून मला तुमची सुटका करता येत नाही. सुटका न होता मला जन्मभर अज्ञात पद्धतीची हवा खावात लागली तरी माझ्या अन्नदाता विरुद्ध मी तलवार उचलणार नाही. मी माझ्या पक्षात आला तर तुम्हाला तलवार उचललीच पाहिजे असते. मोगलावर स्वराकडून तुम्ही स्वराज्याचा विस्तार कराल. तर मग मला अगोदर असं वचन द्या की विजापूरची पाठशाळे कायम राखीन आणि मला जगदेवाला विजापूरच्या स्वारीवर पाठवणार नाही. कबूल, हे घ्या वचन. विजापूरच्या पाठशाळेला धक्का लावणार नाही असं मी अगोदरच बाबांना वचन दिलं होतं. तसंच वचन आज मी तुम्हाला आहे. मग तर तुम्ही आमचे दोस्त होता. दोस्तच का, मी आमचा गुलाम बंदा तयार आहे. आई जगदंबा तुम्हाला सुखी राहो. जयवंतराव, आजचा हा सूर्याचा दिवस तुमच्यामुळेच मला दिसला. हे तुमचे उपकार मी कसे फेडू? यात माझे उपकार होईत नाही. ज्या देवतेनं मला हे कृत्य करण्याची स्फूर्ती दिली तिचे उपकार मला. ती देवता कोणती? ही मालक. छे, काहीतरीच काय. मला ती आणि जयवंतरावांनी एकमेकांना अर्पण करून घेतलं. एकमेकांच्या हृदयावर एकमेकांची सत्ता चालवली. आता ती सत्ता त्यांच्या देहावर चालवण्याकरता त्यांची शरीर सुमुटावर आपण संलग्न करून घेतले. बाळविश्वा, तुझे बाबा तुला मिळाले ना? पण महाराज, आपले बाबा मात्र आपल्याला सोडून गेले का? म्हणजे आमचे आबासाहेब कैलासवासी झाले. ते एकदा मराठा जरी आज मला अंदाजा तरी दुसऱ्याच्या स्थळाच्या परमेश्वरा, हा लाभ आम्हाला निरंतर लाभलेला